घड्याळात रात्रीचे जवळपास 11 वाजले असतील. गाव कधीच निद्रेच्या अधीन गेलं होतं. जागे होते ते फक्त गल्लीतल्या कोपऱ्यात बसलेले अन कुठेतरी अंधारात उगाचच पाहून भुंकत बसलेले कुत्रे. कदाचित आमच्या बेसावत डोळ्यांना न दिसणाऱ्या एखाद्या संकटाची चाहूल त्यांना झाली असावी. त्यातच अजून भीतीमध्ये भर घालणारी ती रातकिड्यांची किरकिर. त्यामुळे वातावरण थोडं वेगळंच जाणवत होतं. डोळे जरी झोपले होते तरी मन अजूनही त्याच अंधारात कुठेतरी गिरट्या घालत बसलं होतं. एकटीच कुठे जात होते काय माहिती. सगळीकडे फक्त अंधार आणि पायाला घासून जाणारं ते ओलं गवत. थंडीचे दिवस असल्यामुळे धुकं रानात पसरलं होतं आणि त्यामुळे उघडे पाय दवामुळे पूर्ण ओले झाले होते. मधूनच सळसळता वारा अंगाला झोंबत होता. झाडांच्या पानांची होणारी सळसळ सतत आपला कोणीतरी पाठलाग करतंय असं वाटत होतं. त्यामुळे मनाची समजूत घालण्यासाठी मी दर 2 पावलांनंतर मागे वळून पाहत होते. पण सगळीकडे मिट्ट अंधार. पण मी कोणाच्या शोधात या अंधारातून वाट काढत चालले हेच मला कळत नव्हतं. बरंचसं अंतर कापून मी एका भल्या मोठ्या झाडासमोर येऊन थांबले. इथवर येण्याचं कारण मला अद्याप कळलं नव्हतं. म्हणजे मी स्वतःहून इथवर आले होते की कोणीतरी बोलावलं होतं. डोक्यात अगदी प्रश्नांचं काहूर माजलेलं. त्या क्षणी एक रक्ताळलेला हात माझ्या खांद्यावर पडताच अंगावर सर्रकन काटा आला. सर्वांगातून भीतीची एक लहर विजेसारखी मस्तकातून पाठीचा वेध घेत पायाच्या नखापर्यंत येऊन गेली. मागे वळून बघणार इतक्यात कोणीतरी आमच्या दरवाजाची कडी जोरात ठोठावली. तशी मी दचकून जागी झाले अन समजून चुकलं की मी आतापर्यंत जे पाहिलं ते फक्त एक स्वप्न होतं. आवाज ओळखीचा वाटला म्हणून वडिलांनी कंदील हातात घेऊन दरवाजा उघडला. तशा शांत आजी आत आल्या अन घाई गडबडीनं माझ्या आईला म्हणाल्या, "अगं ये साक्का, ये साक्का. अगं कुंभाराच्या सुनेचं दिस भरल्यात. बाई अडून पडलीया. वाडीवरच्या बाकीच्या बायका बी गोळ्या झाला ती. आवर चल ये बिगी बिगी." मग काय, वाडीवरती एखादी बाई अडून पडली आहे आणि आमची आई तिथे गेली नाही असं कधी झालंच नाही. जवळपास सुवेणच म्हणा ना. काळजीपोटी ती कंदील घेऊन पुढे निघाली आणि तिच्या मागोमाग मी, जशी अगदी तिची शेपूट. जाता जाता कंदिलाच्या उजेडात मी माझ्या खांद्यावर पाहिलं असता मला लाल डाग स्पष्टपणे दिसत होते. आणि ते पाहून मला कळत नव्हतं मगाशी मी जे स्वप्नात पाहिलं ते नक्की स्वप्नच होतं ना. पुढे होणाऱ्या अकल्पनीय घटनेचा आणि त्या स्वप्नाचा काही संबंध असेल का? जाणून घेण्यासाठी पुढील अनुभव लक्षपूर्वक ऐका. मी आज तुम्हाला जी घटना कथित करणार आहे ती घटना जवळपास 35 ते 40 वर्षांपूर्वी माझ्या आईच्या गावात घडली होती. मी त्या गावाचं नाव इथे नमूद करू शकत नाही, पण हा अनुभव 100% खरा असून या अनुभवाचे साक्षीदार 1-2 व्यक्ती नसून जवळपास 20 ते 25 लोक आहेत. आणि या सगळ्या लोकांसमोर ही अकल्पनीय, अविश्वसनीय आणि तितकीच भयंकर घटना घडली होती. माझ्या मामाचं गाव हे खेडेगाव आहे, जिथे आज सुद्धा म्हणावं इतक्या वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. आसपासची 2-3 खेडी मिळून एक छोटंसं क्लिनिक गेल्या 1-2 वर्षांपासून सुरू झालंय. अजूनही काही भागांमध्ये गाव सोडून 2-3 किलोमीटरवर छोट्या छोट्या वाड्या, वस्त्या दिसतात. अशा वाड्यावर त्यापूर्वीची लोक आपली जनावरं बांधण्यासाठी गोठा किंवा एक छोटंसं खोपटं बांधत असत. कालांतराने त्यांची खूप संख्या वाढून तिथे एक वस्ती तयार व्हायची, त्यालाच वाडी असे म्हणत. ही घटना अशीच एका वाडीवर घडली होती. ही वाडी मुख्य गावापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एका डोंगराळ भागात वसली होती. तिथं माझ्या मामाचं पकडून जवळपास 10 ते 15 घरं वसलेली आणि तिथे लोकसंख्या म्हणजे हातावर मोजता येईल इतकीच असावी. वाडीतील लोकांसाठी पाण्याची सोय ही जवळ असणाऱ्या एका डोंगरावरून वाहत येणाऱ्या झऱ्यातून
पाणी अडवून एका ओसाड माळ्यावर मोठी दगडी टाकी करून त्यात साठवलं होतं आणि एका मोठ्या प्लास्टिकच्या पाईपद्वारे ते पाणी वाडीवर आणलं जायचं. या वस्तीवर येण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नव्हता. म्हणजे एखादी पायवाट किंवा एखादी बैलगाडी येईल इतकाच मोठा रस्ता होता. आणि त्यावेळी तिथे लाईटची सुविधाही नव्हती. रात्री प्रकाशासाठी कंदील, दिवा किंवा चिमणी हाच काय तो उजेडाचा स्रोत असावा. ते दिवस हिवाळ्याचे होते आणि म्हटल्यावर आजूबाजूला हिरवळ असल्या कारणाने थंडी जास्तच होती. आज जवळपास रात्रीचे 2 वाजले असल्या कारणाने सगळेजण केव्हा झोपी गेले होते. पण अचानक कुंभाराच्या सुनेची ती अवघडली अवस्था पाहून सर्व बायका त्यांच्या घरी जमल्या होत्या. परिस्थिती थोडीशी नाजूक असल्या कारणाने बायकांसोबत पुरुष मंडळी सुद्धा मोकळ्या पटांगणात जमली होती. पाहायला गेलं तर अशा अडचणीच्या वेळेस पुरुषांचं काही काम नसल्या कारणाने सर्व पुरुष मंडळी बाहेरच्या अंगणात शेकोटी करत बसली होती आणि बायका मात्र त्या बाईला मोकळं करण्याचा अतोनात प्रयत्न करत होत्या. तसं पाहायला गेलं तर कुंभाराचं घर जास्त मोठं होतं. म्हणजे एकत्र कुटुंब असल्या कारणाने घरामध्ये जवळपास लहान मोठी सर्व माणसे पकडून 10 ते 12 लोक असतील. आणि त्याचप्रमाणे त्यांचं घरही तसं होतं. म्हणजे 20 ते 25 लोक राहतील इतकी मुख्य खोली होती. त्याच खोलीच्या वरती एक मोठा पोटमाळा होता, जिथे धान्य, शेतीची अवजारे किंवा इतर अडगळीचं साहित्य ठेवलं जायचं. या पोटमाळ्यावर जाण्यासाठी एक लाकडी शिडी लावून ठेवली होती. अर्धवट झोपेत असणाऱ्या लहान मुलांना बाहेरच्या खोलीत एक घोंगडं अंथरून त्यावर झोपवण्यात आलं होतं. माझी आई आणि तिच्यापेक्षा 1-2 वर्ष मोठी असणारी तिची मैत्रीण अजून झोपल्या नव्हत्या. आत बायकांची होणारी गडबड आणि त्यांचा होणारा गोंगाट यामुळे त्यांना म्हणावी अशी झोप लागली नव्हती. जरा नाजूक अवस्था असल्या कारणाने अडलेली बाळंतीण बाई अजून मोकळी झाली नव्हती. बाहेर सगळी पुरुष मंडळी अजूनही चिंतेत होते. त्या गरोदर बाईचा नवरा काळजीपोटी घराच्या उंबऱ्याजवळ इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. जवळपास अर्ध्या 1 तासाने त्या बाईने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यासरशी सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. एका बाईने बाहेर जाऊन सर्व पुरुष मंडळींना ती आनंदाची बातमी दिली. बाळाचा बाप आणि इतर पुरुष मंडळी सुद्धा आता चिंतेतून मुक्त झाली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटलेला. आता सर्व काही ठीक झालं होतं. पण प्रसूतीच्या कळा सहन न झाल्याने त्या गरोदर बाईला बऱ्यापैकी ग्लानी आली होती. तिचं शरीर पूर्ण थकून गेलेलं, त्यामुळे ती बेशुद्ध होती. सगळ्यात आधी त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करून एका कापडामध्ये गुंडाळून बाजूलाच असणाऱ्या लाकडी पलंगावर अलगद ठेवण्यात आलं. बाळाला कुठेही इजा होऊ नये यासाठी बाळाच्या दोन्ही बाजूला उशी लावून ठेवली होती. बाळ बराच वेळ रडत होतं, पण तिची आई म्हणावी अशा शुद्धीत नव्हती. आईला अजून बाळापर्यंत घेऊन जाण्यात आलं नव्हतं. जवळपास 10 मिनिटांनी बाळ रडून शांत झोपलं. तसं बाळाजवळ असलेल्या बायकांनी सुद्धा त्या बाईकडे आपलं बस्तान हलवलं. त्या बाईला आता गरम पाण्याने आंघोळ घालण्यात आली. गरम पाण्यामुळे तिचं अंग थोडं हलकं झालं. जाणत्या बायकांचा तिला पूर्णपणे शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न हा चालूच होता. या सगळ्यात त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. कमीत कमी त्या मुलाला त्याच्या बापाला दाखवून तरी यावं अशा विचाराने गुणा आजी त्या खोलीत गेली, ज्या खोलीत त्या बाळाला लाकडी पलंगावर झोपवलं होतं. पण काय आश्चर्य, त्या लाकडी पलंगावर आता कोणीच नव्हतं. की कदाचित माझ्याऐवजी अजून कुठल्या तरी बाईने त्या बाळाला पुरुष मंडळींना दाखवायला बाहेर नेलं असावं. म्हणून ती लगबगीनं हातात कंदील घेऊन बाहेरच्या दिशेने निघाली. 2 खोल्या पार करून ती मुख्य खोलीमध्ये आली. कंदिलाच्या उजेडात तिने एक नजर खाली झोपलेल्या लहान पोरांवर टाकली. सगळी गाढ झोपलेली होती. तसाच हातातला कंदील थोडा उंचावर नेत तिने समोरचे ते दृश्य पाहिले, जे आजवरच्या आयुष्यात तिने कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. हातातल्या कंदिलासकट तिचं संपूर्ण शरीर
भीतीने थरथरू लागलं. शरीराच्या नसानसात रक्त अगदी विजेप्रमाणे वाहू लागलं. हृदयाच्या ठोक्यांचा आवाज तिला स्पष्टपणे तिच्या कानात येऊ लागला. आता ते फक्त बंद पडायचं इतकंच राहिलं होतं. मुख्य खोलीत असणाऱ्या लाकडी शिडीच्या पहिल्या पायरीवर ते नुकतंच जन्मलेलं बाळ कोणाचाही आधार न घेता खाली गोधडीवर झोपलेल्या त्या मुलांकडे एकटक बघत बसलं होतं. बसलेलं मूल हे तेच होतं याची खात्री त्याच्या अंगावर गुंडाळलेल्या कपड्यांवरून झाली होती. पण त्याची उंची मात्र जवळपास 2 फुटांची झाली होती. ती कसलाही मागचा पुढचा विचार न करता थेट घराबाहेर उभ्या असलेल्या पुरुष मंडळींकडे धावत गेली. तिला असं घाबरून पळत येताना सगळ्यांना एक वेगळी शंका आली. त्यांना असं वाटलं की बाळाला किंवा आईला काहीतरी झालं. पण भीतीने तिची बोबडीच वळली होती. ती काय सांगते ते कुणालाच कळत नव्हतं. म्हणून आमच्या आजोबांनी हातातला कंदील काढून घेऊन ते थेट घरात शिरले. पण समोरचं दृश्य पाहून त्यांना सुद्धा कळायचं बंद झालं. समयसूचकता आणि धाडस दाखवून त्यांनी खाली झोपलेल्या मुलांची गोधडी त्या मुलांसकटच ओढली. जोरात ओढलं गेल्यामुळे माझ्या आईला आणि तिच्या मैत्रिणीला जाग आली. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीची अजिबात जाणीव नव्हती. मुलांना असं ओढताना पाहून त्या शिडीवर बसलेलं ते बाळ माझ्या आजोबांकडे बघून हळूहळू गुरगुरू लागलं. आणि त्याचा आवाज ऐकून माझ्या आईचं लक्ष त्याकडे गेलं आणि त्या विचित्र रूपाला पाहून माझी आई जवळपास किंचाळलीच. तिचा आवाज ऐकून बाहेरची पुरुष मंडळी धावतच घरात शिरली. मागच्या खोलीत असणाऱ्या बायका सुद्धा धावत बाहेरच्या खोलीत आल्या. परिस्थितीचं भान राखून आतल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करायला सांगितलं. कारण मागच्या खोलीतली ती बाळंतीण अजून शुद्धीवर आली नव्हती आणि तिच्याजवळ कुणीतरी असणं गरजेचं होतं. झोपलेल्या सर्व पोरांना उचलून बाहेर घेऊन जाण्यात आलं. माझी आई आणि तिची मैत्रीण पूर्णपणे जागी झाली होती आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी त्या बाळाचं ते रूप पाहिलं होतं. जणू ते बाळ नाही, एखादं पिशाच्च होतं. समोर पळापळ चालूच होती आणि त्यांच्यासोबत विचित्र घटना घडत होत्या. त्या मुलाची उंची हळूहळू वाढत होती. हातापायाची नखं जवळपास बोटभर वाढली होती. डोक्यावरचे केस वाढले होते. काही मिनिटांतच त्याला केस आणि दाढी फुटली. दात बाहेर आले. असं करत करत काही वेळातच त्या मुलानं एका माणसाचं आणि त्या माणसानंतर एक राक्षसाचं रूप धारण केलं. कदाचित हेच त्याचं खरं रूप असावं. ते एखाद्या श्वापदाप्रमाणे मोठ्याने कुरकुरू लागलं. तो आवाज काळजाची धडकी भरवणारा होता. आवाज इतका मोठा होता की माझी आई घराच्या बाहेर उभी असून सुद्धा तिला तो स्पष्टपणे ऐकू येत होता. त्या दोघी पुरत्या घाबरून गेल्या. पण आतली परिस्थिती त्याहूनही भयानक होती. ते राक्षसरूपी बाळ हळूहळू एक एक पायरी वर चढवू लागलं आणि एका सेकंदाच्या आत ते उडी मारून वरच्या माळावर अंधारात कुठेतरी गायब झालं. या संधीचा फायदा घेऊन आतल्या खोलीतल्या बायकांना आणि त्या बाळंतीण बाईला बाहेर आणण्यात आलं. आता वरच्या माळ्यावर कसं जायचं हाच एक जळजळीत प्रश्न उभा होता. माझे आजोबा तसे धाडशी होते, पण प्रत्यक्ष एका राक्षसाला तोंड देणं इतकी सोपी गोष्ट नव्हती. तसं त्यांनी 1-2 वेळा प्रयत्न सुद्धा केला. पण वरती जायचा रस्ता अरुंद असल्या कारणाने त्या शिडीवरून चढताना त्यांनी कंदील आणि स्वतःला सांभाळणं कठीण वाटू लागलं. आणि एकट्याने वरती चढून काहीच फायदा नव्हता, कारण ते पिशाच्च एकट्याला आवरेल असं अजिबात वाटत नव्हतं. शेवटी वरच्या माळ्यावर जाण्याचा तो एकमेव मार्ग होता. आजोबांनी शक्कल लावून एक गोष्ट केली. ती म्हणजे त्यांनी पटापट शिडी चढून आपल्या हातातला कंदील माळावर ठेवला होता, जेणेकरून पुन्हा वरती जाण्याचं धाडस केलं तर वर चढल्या चढल्या ते ध्यान अंधारात कुठे बसलंय हे समजणार होतं. जेणेकरून वर चढताना त्याने हल्ला केल्यास 2 हात करण्यास आणि त्याच्यावर नजर ठेवण्यास मदत होईल. सर्वांनी लाठी, काठ्या आणि घरात मिळेल ती हत्यारं आणली. पण त्या हत्यारांचा उपयोग तेव्हाच होणार होता जेव्हा जवळपास 2 ते 3 जण एकाच वेळी सर्व ताकदीनिशी त्याच्यावर हल्ला करतील. पण ते शक्य नव्हतं.
त्याच वेळी त्या राक्षसाने वरच्या माळावर असणाऱ्या एका धान्याचं पोतं, लहान बाजाराची पिशवी फेकावी तसं खालच्या दिशेने फेकलं. धान्याचं ते पोतं जवळपास 50 ते 60 किलोचं असावं. पण त्याने जे इतक्या सहजरित्या खाली फेकलं त्यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज सगळ्यांनाच आला. आता त्याला 2-3 लोकांनी पकडणं अशक्य होतं. त्यात रात्र खूप झाली होती. बाहेर उभ्या असणाऱ्या एका वयस्क आजोबांनी सुचवलं की आता रात्री त्याच्यावर हल्ला करणं खूप कठीण होईल. आपण सकाळ व्हायची वाट पाहूया. पण प्रश्न असा होता की जर त्या बाळंतणीला जाग आली तर तिला कसं सांगायचं की तिच्या पोटी राक्षसरूपी बाळाने जन्म घेतलाय. जर तिने या गोष्टीचा धसका घेतला तर तिच्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे ती शुद्धीवर यायच्या आधीच याची विल्हेवाट लावायला हवी. आता मुख्य गावाजवळ जाऊन पोलीस पाटलाला घेऊन येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण त्याच्याकडे शिकारीची मोठी डबल बारची बंदूक होती. बंदुकीशिवाय इतर कुठल्याही हत्यारांनी धरून हल्ला करणं शक्य नव्हतं. त्यामुळे बंदूक हा एकच पर्याय आता सगळ्यांच्या समोर राहिलेला. त्यावेळी दूरध्वनी नसल्या कारणाने जलद गतीने निरोप सांगणं शक्य नव्हतं. त्यामुळे कशाचाही विलंब न लावता काही जण गावच्या दिशेने धावतच गेले. गावात जाऊन त्यांनी पाटलाला सर्व परिस्थिती सांगितली. ती ऐकून पाटील सुद्धा खूप दचकला होता. परिस्थितीचं गांभीर्य समजताच त्याने आपल्यासोबत गावातली 2-3 धनदांडकी पोरं घेतली आणि स्वतः फटफटीवर निघाला. ती पोरं सुद्धा हातात हत्यारं, दोरी, मोठ्या आगीच्या मशाली घेऊन वाडीच्या दिशेने धावत निघाली. तसं पाहायला गेलं तर सगळं गाव निश्चित झोपलं होतं आणि याच अंधारात जवळच असणाऱ्या वाडीवर राक्षसी रूपी खेळ सुरू होता. 10 मिनिटांतच पाटील वाडीवर येऊन पोहोचला. त्यानं सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला आणि दुसऱ्या कोणत्या बाजूने वरती जाता येतंय का हे तो पाहू लागला. पण त्या लाकडी शिडीशिवाय वर जाण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता. त्याच्या मागोमाग गावातली पोरं वाडीवर पोहोचली. परिस्थिती समजून असं ठरवण्यात आलं की हातात आगीची मशाल घेऊन 2-3 आधी वर जातील आणि आगीची भीती घालून त्याला मागे सरकवतील आणि त्याच्या मागोमागच काही जण वर जातील आणि दोरीच्या सहाय्याने त्याला पकडून ठेवतील आणि वेळेचा अंदाज घेऊन पाटील आपल्या बंदुकीने त्याच्यावर वार करतील. पण हे जितकं वाटत होतं तितकं सोपं नव्हतं. कारण वरती चढत असतानाच त्या राक्षसाने माळ्यावर असणाऱ्या वस्तू फेकून खालच्या लोकांवर प्रहार करायला सुरुवात केली. त्यामुळे वर जाणं फार कठीण झालेलं आणि या सगळ्यातच वर असणारा कंदील कलंडला आणि त्यातलं रॉकेल सर्व माळ्यावर पसरलं. बघताक्षणी भडका उडाला. आग पाहून ते ध्यान एका विचित्र आवाजात ओरडू लागलं. कदाचित आग पाहून ते घाबरलं असावं. त्याचाच फायदा घेत 2-3 जण मशाल घेऊन माळ्यावर चढली. पाठोपाठ अजून 2-3 गेली. दोरीचा फास करत त्यांनी त्याच्यावर पकड मिळवली. पण त्याची ताकद इतकी अफाट होती की तो 3-4 जणांना सुद्धा आवरत नव्हता. ते बघून त्या दोघांनी अजून दुसऱ्या दोरीचा फास करत त्याला जखडून ठेवलं आणि या संधीचा फायदा घेत पाटील सरसर शिडी चढला आणि मागचा पुढचा विचार न करता त्याने त्याच्या मस्तकाचा वेध घेतला. बंदुकीचा बार इतक्या जवळून मारला होता की त्यातील काही छर्रे मागच्या भिंतीत घुसले. आघात इतका मोठा होता की त्या वाराने ते ध्यान खाली माळ्यावर कोसळलं. पण अजूनही ते हळूहळू गुरगुरत होतं आणि त्याच्या हातापायाची हालचाल सुरू होती. पाटलाने विलंब न करता बंदुकीत अजून एक बार भरला आणि पुन्हा डोक्याचा वेध घेत बंदुकीचा खटका ओढला. एका मागोमाग एक असे 2 बार झाल्याने वाडीवर मोठा आवाज झाला. रात्रीची निपचित पडलेली वाडी त्या बारच्या आवाजाने दुमदुमून गेली होती. ते राक्षसरूपी तांडव आता थांबलं होतं. सुरुवातीला पाहिलेलं ते 1.5 फुटांचं बाळ आता जवळपास 5 ते 6 फुटांचं एक राक्षसी रूप घेऊन शेवटचा श्वास घेत होतं. काही वेळानंतर ते शांत होऊन निश्चित पडलं. आता बाहेर असणाऱ्या सगळ्यांची त्याला पाहायची गर्दी वाढली होती.
पण सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की याची विल्हेवाट पुढे कशी लावायची. कळत नव्हतं की नक्की जाळायचं की पुरायचं. पण वेळ न दवडता पाटलाने एका पोराला धाडून आपल्या फटफटीवरून गावातील पुजाऱ्याला घेऊन येण्यास सांगितलं. जवळपास अर्ध्या तासात पुजारी वाडीवर येऊन पोहोचला. सोबत त्याने बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या. त्यांनी पाटलाला बाजूला घेऊन त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. तसं पाटील काही मोजक्या लोकांना घेऊन बाजूला आला. त्याने सगळ्यांना सर्व नीट समजावून सांगितलं. पुजारी, पोलीस पाटील आणि काही मोजकी मंडळी घेऊन ते डोंगराच्या दिशेने गेले आणि जवळपास 1 ते 1.5 तासाने पुन्हा गावात आले. पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली हे मात्र गुपित ठेवण्यात आलं. एका अज्ञात स्थळी त्याचा शेवट करण्यात आला होता. गावात याच्याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही असे देखील ठरवण्यात आले. जेव्हा ती बाळंतीण शुद्धीवर येईल त्या बाळंतिणीलाही काय सांगायचं हे सगळं ठरवण्यात आलं. खरं तर तिच्यापासून हे सगळं लपवण्यात आलं. तिला फक्त इतकंच सांगणार होते की तिने एका मेलेल्या मुलाला जन्म दिला जेणेकरून ती दुःखी होईल. पण पुढील आयुष्यात तिने एका राक्षसाला जन्म दिला होता याचा न्यूनगंड तिच्या मनात कधीच राहणार नाही आणि पुढच्या आयुष्यात पुन्हा आई होण्याचं तिचं स्वप्न कधीही भंगणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी हे सगळं सांगण्याचं ठरवलं. ही गोष्ट गावात बऱ्याच लोकांना माहीत होती आणि त्यांनीच याची गुप्तता सुद्धा पाळली होती. काही वर्ष उलटली. त्या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण त्यावेळेस नशिबाने असा कुठलाच अनर्थ घडला नाही. सर्व काही ठीक झालं आणि मुलगाही मोठा झाला होता. पण आजवर ते गुपित तिच्यापासून लपवून ठेवलं होतं. आता वाडीवर घरांची संख्या खूप वाढली होती. त्यामुळे अडवून पाणी साठा केलेले पाणी मुबलक प्रमाणात नसल्यामुळे बऱ्याचदा पाणी टंचाई भासायची. आणि यावरच कायमचा उपाय म्हणून मला आणि माझ्या आत्तेभावाला झऱ्यातून मोठ्या पाईपद्वारे पाणी थेट वाडीवर आणण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. आणि त्याच निमित्ताने माझं आणि माझ्या आत्तेभावाचं जवळपास रोजच मामाच्या गावाला येणं जाणं होऊ लागलं. अशातच एके दिवस आईने आमच्या सोबत येण्याची इच्छा दर्शवली. आम्ही नेहमी मोठी गाडी घेऊन जात असल्या कारणाने आम्ही तिला सोबत घेऊन आलो. तिला मामाच्या घरी सोडून आम्ही आमच्या साईटवर गेलो. साईटवर बऱ्याच ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होतं. दुपारची वेळ झाल्यावर आम्ही जेवणासाठी घरी यायचो. त्या दिवशी आम्ही घरी आलो तेव्हा कळलं की आई जवळच एका आजोबांना पाहायला गेली आहे. ते आजोबा बऱ्याच दिवसांपासून अंथरुणाला खिळले होते. चालता येत नसलं तरी त्यांची नजर अजूनही चांगली होती. शिवाय बोलताना कुठेही अडखळत नव्हते. आम्ही त्यांना भेटायला गेलो. आईने त्यांना माझी ओळख करून दिली. बाबा यो माझा मोठा पोरगा इंजिनियर आहे. वाडीवर पाईपलाईनचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. सगळं काही ठीक चालू आहे. पण बाबा गेल्या काही दिवसापासनं मला एक सपान पडतंय. जे सपान मला त्या दिवशी पडलं होतं ज्या दिवशी ते राक्षसाचं आखरीत घडलं होतं आणि पाठीवर तसाच लाल चट्टा उठतोय. हे ऐकून मी सुद्धा थोडा आश्चर्यचकित झालो कारण याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आईचं इथवर येण्याचं कारण कळालं होतं. तेव्हा त्या बाबांनी वेळ न घालवता मला सांगितलं की तुझं माळावर जे काम चालू आहे ते तात्काळ थांबव. खरं तर मला माझ्या कामाचा आणि त्या स्वप्नाचा काही संबंध असेल असं वाटत नव्हतं. त्यावर मी त्या बाबांना म्हणालो की माझ्या कामाचा आणि हिच्या स्वप्नांचा इथे काय संबंध. तसं त्यांनी सगळी घटना सांगितली आणि ते तितक्यावरच थांबले नाहीत. आजवर जी गोष्ट गुपित होती त्याचा खुलासाही त्यांनी केला. ते आम्हाला सांगू लागले, जेव्हा त्या राक्षसाला अज्ञात स्थळावर त्याची विल्हेवाट करण्यासाठी नेलं होतं तेव्हा त्याची विल्हेवाट नक्की कशी करावी हे कळत नव्हतं. कारण मनुष्यविधीप्रमाणे त्याला जाळावं तर तो कोणी माणूस नव्हता, ते एक पिशाच्य होतं. पण त्याचा जन्म एका मनुष्याच्या पोटी झाला होता. शेवटी त्या पुजाऱ्याने ठरवलं की याचं अर्ध शरीर जाळायचं आणि अर्ध शरीर एक मोठा खोल खड्डा खणून खाली पुरून टाकायचं.
जेणेकरून धरणी माय काय ते ठरवेल त्याचं काय करायचं ते. म्हणून त्याच्या शरीराचे 2 तुकडे करून एक भाग मनुष्यप्रथेप्रमाणे जाळण्यात आला आणि दुसरा भाग त्या माळावर खोल खड्डा खणून पुरला, जिथं तू पाण्याची पाईप टाकायला खोदकाम करायलायस. म्हणूनच तुझ्या आईला 30-40 वर्षापूर्वी जे सपान पडलं होतं ते परत पडलंय. त्यामुळे आत्ताच्या आत्ता ते काम थांबव आणि त्याचा मार्ग बदल. दुसरीकडं पाईपलाईन टाक. या नादात पडू नको पोरा. त्यावर मी त्यांना म्हणालो, बरं ठीक आहे बाबा, मी दुसरीकडून पाईपलाईन टाकतो, तुम्ही काळजी करू नका. विश्वास देत तिथून उठणार इतक्यात माझा मोबाईल वाजला. फोन आमच्या JCB चालवणाऱ्याचा होता. हॅलो साहेब, साहेब मोठा घोळ झालाय. हॅलो हॅलो साहेब, आवाज येतोय का? नीट आवाज येत नसल्याने मी घराबाहेर गेलो आणि पुन्हा विचारलं, हॅलो हां बोल, आता काय झालं, काय सांगतोयस तू? तसा तो म्हणाला, साहेब साहेब एक मोठा घोळ झालाय. खड्डा खणताना JCBच्या खोऱ्याला एक हाडांचा सापळा लागलाय आणि तेव्हापासून JCB काही केल्या सुरू होईना झालाय. साहेब मला हे काहीतरी वेगळंच वाटतंय, तुम्ही लवकर इकडे या. ते ऐकताच मी एक नजर आईवर टाकली आणि पटकन भावाला घेऊन थेट साईटवर गेलो. कदाचित 40 वर्षांपूर्वी ज्या गोष्टीचा शेवट झाला होता त्याची पुन्हा नव्याने सुरुवात होणार होती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.